आता हा काहीतरी वेगळंच करतो याच्या प्रत्येक धबधबा बघूया. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं माझ्या चॅनलवरती कोकणचो अमित या चॅनलवरती. मित्रांनो माझे मित्र मला बोलतात की ना काय रे बा तुला आज काय वेळ नसतो, सकाळी ऑफिसमध्ये 9 वाजता येतो, 4-5 वाजता सुटतोस, संध्याकाळी बोलून मित्रांना फिरायला म्हणतोस की बाबा आज ब्लॉग शूटिंग आहे, कारण या ठिकाणी आगमन सोहळा आहे, पाठ्यपूजन सोहळा, तुझी कारणं असतात. तसेच ना तू म्हणतो की शनिवार रविवार तू टफला आहे ना खेळणं सोडून दिलं, तर तुझा शूट्स असतो, तर तुला आमच्यासाठी वेळ आहे का नाही. तर काल छोट्या ग्रुपची म्हणजे छोटीशी मीटिंग झाली आमची, ठरवण्यात आलं की आज शुक्रवार आहे 21 ऑगस्ट आज पिकनिकला जायचं. तर आम्ही आज पिकनिकला चाललो आहे भिवपूर या ठिकाणी. सुंदर आणि छान असं धबधबा आहे, तर कशा प्रकारे एन्जॉय असेल. मग ह्या मागचा एकच उद्देश असतो की ना आपण महिन्याचे 26 दिवस 28 दिवस काम करतो आणि थोडा शरीराला रेस्ट असावा, तर ह्या मागचा उद्देश आणि माइंड पण फ्रेश व्हावं, ह्या मागचा उद्देश आहे. तर कशा प्रकारे एन्जॉय असेल ना पिकनिकमध्ये आपण नक्की बघा. आणि हो मित्रांनो, ब्लॉग हा पूर्ण बघा आणि कमेंट करून सांगा की आपला ब्लॉग कसा वाटला. नक्की कमेंट करा. चला जाऊन भिवपूर या ठिकाणी धबधब्याला चला जाऊया. तर आता आपण घाटकोपर रेल्वे स्थानक या ठिकाणी आहे. तर चला मित्रांनो आतमध्ये जाऊया स्थानकामध्ये. सर्वप्रथम येतो काम काय माहीत आहे, सर्वप्रथम तिकीट काढावी, योग्य तिकीट काढावी. चला पहिले तिकीट काढूया. तर तिकीट बघायला ना आपण 40 रुपये रिटर्न आहे कर्जतपर्यंत. चला तिकीट. बाद में लड़ में ये लोकल मुलुंड खाने डोंगरी या कल्याण स्टेशन पर रुकेंगे। एक सभी स्थानकों पर रुकेंगे। आपण फायनली ना लगभग 1 तास 20 मिनटं प्रवासानंतर आपण भिवपुरी स्थानकात पोहोचलो आहे. ॲक्च्युली इथून पुढे आपण गेलो ना तर समोर आपण बघतो स्थानकाच्या बाहेर ना या ठिकाणी शेअरिंग आहे, तर आपण त्या ठिकाणी जाणार. समोर ना शेअरिंग आहे, आपण इथून धबधब्यामध्ये शेअरिंग रिक्षा आहे, तर आपण या शेअरिंग रिक्षाचा पण वापर करू शकता किंवा ॲज अ एन्जॉय म्हणून ना चालत पण जाऊ शकता. तर आमचा ग्रुप पूर्ण या ठिकाणी उभा आहे आणि नंतर ॲज अ वॉकिंग बघणार आहोत. चला. तर मित्रांनो थोडा ना हलका फुलका नाश्ता कर, कारण सकाळी काय खाऊन नव्हतं आलं कोण, तर थोडे 2 ते 3 प्लेट भजी घेतलेत, थोड्या चहा, हा नाश्ता आहे सकाळी. चला. आपण बघता ना आमचा ग्रुप चाललो आहे आम्ही दोघीच्या दिशेने. तर लगभग आपण बघा ना स्टेशनपासून आज 40 ते 50 मिनटं 30 ते 40 मिनटं आय थिंक वॉकिंग आहे आणि हे सगळे चाललेत. मी सगळ्यात पाठी आहे. आणि आपण बघाल ना सुंदर आणि छान असा गाव आहे, कारण निसर्गावर रम्य वातावरण गाव असतं ना खूप छान गोष्ट असते मित्रांनो. तर गावची आपल्या कोकणातली आठवण या ठिकाणी होते, तर पूर्ण निसर्गरम्य आणि बघा ना तर खूप छान आणि सुंदर अशी वाडी आहे. तर कृष्णा आमच्यासोबत काय सांगशील 1 वर्षानंतर आपली पिकनिक आहे, तर काय सांगशील? 1 वर्षानंतर परत एकदा असा मोका भेटलेला आहे. अच्छा, खूप छान वाटतंय. हां. रोज काम असतं, हे करा ते करा, थोडं त्या दुनियेतून जरा आराम भेटावा, अच्छा मन मोकळे राहावं, अच्छा निसर्गाच्या सानिध्यात राहावं, अच्छा. त्यासाठी आज आलो. तर संतोष सर. अच्छा. काय मग कशा प्रकारे प्लॅनिंग असणार, काय काय एन्जॉय असणार आज?
वॉटरफॉलला मस्त पाण्यात खेळायचं, एन्जॉय करायचं. जेवण घरून आणलेलं आहे बनवून. पण माझ्या मते श्रावण चालू अर्धे लोक शाकाहारी आहेत तर व्हेज शाकाहारी आहेत. त्यामुळे थोडा प्लॅनिंग कमी झाला म्हणजे. मित्रांनो सोनचाफ्याचं झाड आहे आणि या फुलांचा वास तर खूप छानच असतो, सुंदर असतो. सोनचाफा. मित्रांनो तुम्हाला आज नजारा दाखवतो. लुक ॲट दिस. मित्रांनो आपण समोर बघता ना, आपण जो दैनिक जेव्हा खातो ना तो म्हणजे राईस म्हणजे भात, त्याची शेती आहे पूर्ण. आणि अशा प्रकारे लगभग ना ही शेती करून लगभग 1 महिना झाला. काही दिवसांनी प्रोसेस चालू होईल भात पिकण्याची. तर अशा प्रकारे आहे. पाणी आहे ना खूप छान आणि सुंदर आहे. आम्ही सगळे एन्जॉय करबायला एन्जॉय करायला. ओके ओके चला. आज भले रविवार आहे तरी ना गर्दी आहे थोड्या प्रमाणात, पण आहे गर्दी. आमचा ग्रुप हा चालला आहे हळू. पाण्याची मजा चालली आहे प्रत्येकाची. थंडगार पाणी आहे आणि लगभग 10 मिनिटानंतर पुढे धबधबा आहे. तर ॲज अ वॉकिंग आम्ही चाललो आहे. चला अजून पुढं बघूया. छोटासा स्टॉल आहे त्या ठिकाणी आपण कणीस भेटतं. तसे इथे चिप्स आहेत. तर आपण या ठिकाणी एवढ्या दुकानाची अवेलेबल नाहीत, पण छोटंसं दुकान आणि छान असे चिप्स आणि हे भेटतं. कणीस तर आपण बघाल ना कच्चा आहे, खडतर आहे, कारण सांभाळून चालायचं, कारण दगडीचा रस्ता आहे, कारण जंगल आहे, जंगलातून चालायला लागतं. तर अशा प्रकारे वाट आहे. तर ह्या ठिकाणी याल थोडं केअरफुली या, काय आपल्या इजा होऊन याची काळजी सर्वप्रथम घ्या. कारण शेवाळ पण खूप आहे, तर या ठिकाणी सांभाळून असा रस्ता त्याला खडतर आहे. तर बॅलन्सिंग करणं महत्त्वाचं खूप आहे. त्याला समोर आपण जो घरी बांबू म्हणजे लग्नाला किंवा डेकोरेशनला वापरतो ना बांबू, तो अशा प्रकारे बांबूचे झाड आहे. तर छोटा खूप आहे आता, नंतर सुकलं असं मोठं होतं. तर बांबूचं झाड आहे आपण बघतो एवढं मोठं आहे. ते बाजूला बघाल ना अशा प्रकारे हे पण बांबूचं झाड आहे, ते पण खूप मोठं आहे. तर अशा प्रकारे जास्त जवळ जात नाही, येताना बघूया. पण आता इथून बघा काय दिसतं ना, एक नंबर भारी, झकास, सुंदर, अप्रतिम. शब्द कमी पडतात मित्रांनो बोलायला. अशा अजून वरती मोठा मेन धबधबा वरती आहे, तर छोटं पाणी पडतं आहे. चला अजून वरती जाऊया. खूप छान आणि सुंदर आहे. तेव्हा माझ्या गणरा बाप्पा. हा बरोबर आहे. चलो अंदर चलो, मेक इट लार्ज. वही पत्थर है शायद जिसमें खड़े हुए डीजे ब्रावो डीजे. ओके अरे दिसत नाही काय. एन्जॉय.
थंड पाणी खूप आहे ना मॅडम ते असा हात का लावला काळाला फर्स्ट टाइम इन देवपुरी कसं वाटतंय पाणी निसर्ग 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 कामाचं टेन्शन ओके आता हा काहीतरी वेगळंच करतो याचं प्रत्येकाने कधी वेगळंच असतं हा बरोबर बरोबर असताना दुपारचे 11:15 वाजत आणि कॉलेजची तरुण आहे तसेच आज शुक्रवार भले आहे पण ना थोडीशी गर्दी आहे तर बघताय आणि असं ना म्हणजे अचानक ना पाणी खूप वाढतं अचानक बघताना लगभग अर्ध्या घंटा मी पाण्यामध्ये होतो तर आता सगळ्यांना भूक लागली आहे थोडं थंड आहे आणि संतोष काय ते चिप्स आहेत ओके चला एन्जॉय एन्जॉय आपण इथं आलं तर धबधब्याची मजा घ्यायला आतमध्ये जाऊया धबधबा बघूया होय अरे एक नंबर वा दुपारी जेवणाचा टाइम झाला तर बघूया काय काय कोणी कोणी काय काय जेवायला आणलं चला बघूया जेवण बघा ना सलाड में काकडी आहे मसूरची भाजी आहे चपाती आणि दही आहे हलकं जेवण आहे कारण सगळ्यांचं श्रावण आहे त्या ठिकाणी कांदा आहे भाजी आहे ओके या ठिकाणी मिरच्या स्पेशल घेतात मगाची ठिकाणी आपल्या ग्रुपचा पूर्ण एन्जॉय चाललाय अरे कृष्णा आहे संतोष आहे एन्जॉय चाललाय फुल भारी सुंदर आणि छान असं पाणी पडतंय तर असं छोटासा झरणा टाईप आहे
या ठिकाणी मोठा हा होता भिवपुरी धबधब्याचा ब्लॉग. खूप मजा आली, खूप जुने मित्र खूप दिवसांनी भेटले, खूप एन्जॉय झाली. तर आपल्याला मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्सवर नक्की सांगा की आपल्याला ब्लॉग कसा आवडला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आहे, या 23 तारखेला महाग महोत्सव आहे. आपण तो ब्लॉग शूट करणार, तर त्या ब्लॉगला पण सुंदर छान असा प्रतिसाद द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो